दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले दिव्यांग बांधवांसोबतच आपला वाढदिवस साजरा केला। दिव्यांगांना शिधा वाटप केलं। तसेच भाजप पदाधिकारी यांच्या वतीने तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रावर वैद्यकीय साहित्य हे देखील वाटप केलं। भाजप युवा नेते विशाल परब यांनी मराठवाडा पूरग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहानुभूती राखत यावर्षी आपला वाढदिवस कोणत्याही जल्लोषपूर्ण कार्यक्रमाने साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी आपली मदत दिली। तसेच सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक सेवा कार्यक्रम आणि उपक्रमाद्वारे त्यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा करण्यात आला। सर्वप्रथम तालुक्यात भाजप पदाधिकारी यांच्या वतीने वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय इथं तसेच तालुक्यात आरोग्य केंद्रावर वैद्यकीय साहित्य रुग्णांना फळे वाटप करण्यात आले। तसेच विशाल परब यांच्या संकल्पनेतून भाजप आणि दिव्यांग विकास आघाडी मार्फत वेंगुर्ला साई मंगल कार्यालय इथं दिव्यांगांना शिधा वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला। तसेच जागतिक अंध दिन आणि जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त या कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांना पांढऱ्या काठीचे वाटपही विशाल परब यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी तर दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केलं। यावेळी व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब यांच्या सहित तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रम आणि या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाची इच्छा असते की विशालबाईंना बुके द्यावा, केक कापावा। 1000 केक वर्षात 1 किंवा 2 दिवसात आम्ही कापतो, पण 500 रुपयांनी जरी 1000 केकचे पैसे पकडले तरी असंख्य पैसे होतात। त्या ठिकाणी बुके घ्यायचा म्हटलं तरी 500 रुपये लागतात, बरोबर ना? कुठल्याही गरीब व्यक्तीला भोरदंड माझ्याकडे व्हावा असं मला वाटत नाही। प्रत्येक जण आपल्या गावागावात येतात आणि शुभेच्छा देतात। मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो की वेंगुर्ल्यातील पहिल्यापासून हे सांगतो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वांची वज्रमोठ एकत्र काम करण्याची पद्धत आहे। या पद्धतीला मी खरोखर सलाम करतो। या ठिकाणी वेंगुर्ल्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित काम करताना पाहत असता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला वाटतं 1 नंबरचा हा आपला तालुका आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या सिंधुदुर्गात गेले 20 वर्ष मी माझा वाढदिवस माझे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रमंडळी सेलिब्रेट करत असतो। परंतु हे करत असताना या वर्षी म्हणा किंवा मागच्या वर्षी सुद्धा अशी एक परिस्थिती आली होती की मागच्या वर्षी रतन टाटाजी जे आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आहे यांचं निधन मागच्या वर्षी झाल्यामुळे वाढदिवस केला नव्हता। आणि या वर्षी मराठवाडा, सोलापूर, कोल्हापूर असंख्य ठिकाणी घाटमाथ्यावरती पाणी भरल्यामुळे अनेक जणांची घरं उद्ध्वस्त झालेली होती। हे पाहता आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं किंवा आमचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेबांचं एकच म्हणणं होतं की वाढदिवस करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी चांगली परिस्थिती पाहिजे। परिस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्राची जर खराब होत असेल, निसर्गावरती आपण काही करू शकत नाही। त्यामुळे आमचा हा वाढदिवस या वर्षीचा साधा सोपा आणि विशेष करून सुंदर असा वेंगुर्ल्यातील आमचे अंध अपंग बांधवांना मी पुन्हा एकदा जोरदार आपण यांच्यासाठी टाळा घेऊ। मी आज सांगतो की अनेक वर्ष सन्मान्य आमचे प्रसन्नबाई आजच नाही, मला वाटतं 6-7 वर्ष माझ्याशी चांगला संपर्क असताना ती पांढरी काठी दिन आमच्या वाढदिवसाच्या दिवशी घेतो, बरोबर? आणि त्याच दिवसाला आमच्या साहेबांनी मला वाटतं 4-5 वेळा वाढदिवस सेलिब्रेट केला। त्यामुळे त्यांचा मी आभारी आहे, कारण त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, गाडी सर्वांचं प्रेम प्रचंड आहे। त्यामुळे मी आमच्या सर्व बांधवांना एवढंच सांगतो की आपण हा विशाल परब तरुण मुलगा तुमचा घरातला आहे। त्यामुळे असं काही नाहीये की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा काय। तुम्ही माझा नंबर घ्या, केव्हाही फोन करा। कोणत्याही अंध अपंग कुठल्याही व्यक्तीला काही मदत लागू नये, विशाल परब आणि भारतीय जनता पक्ष हा कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे। त्यामुळे केव्हाही या ठिकाणी अंध अपंग बांधवांसाठी मी लहान असल्यापासून काम करतोय। मानगावपर्यंत माझा जन्म झाला। स्वप्ननगरी म्हणून ते अंध अपंगांची संस्था आहे, माहिती आहे ना? तर त्या ठिकाणी मी स्वतः लहान असल्यापासून त्या लोकांना मदत करतोय। त्यामुळे आपण वेंगुर्ला आणि जिल्ह्यातील सर्व मंडळींना निरोप द्या की विशाल परब तुमच्या सोबत आहे, भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण
भेटत राहू. आज आपण दिवाळीनिमित्त खूप चांगल्या वस्तू दिल्या आहेत. मागच्या वर्षी सुद्धा आपण दिल्या होत्या. हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू होते. जिथे मदत लागेल तिथे मी आहे. आमचे सर्व या पदाधिकाऱ्यांमुळे आजचा कार्यक्रम हा सक्सेस झाला. त्या सक्सेस मागे आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाची मंडळींना मी धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या दीपावलीला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण येणाऱ्या दीपावली सर्वांनी जावं, चांगली जावं एवढं मी माझं भाषण आवडतं देतो. कारण आज दिवसभरात सामाजिक उपक्रम असंख्य ठिकाणी आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला 10-10 मिनिटं देणं काळाची गरज आहे. 12 पर्यंत रात्रीपर्यंत कार्यक्रम आहे. मी वेंगुर्ल्यातील माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि आलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळींना मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा जोरदार तुमच्या हातात टाळ्या वाजवा. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.